नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. नो एव्हरीथिंग अबाउट आय-पी-ओ या अंतर्गत आज आपण आणखीन एका नवीन आय-पी-ओ विषयी माहिती बघणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंय का हे नक्की चेक करा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब हा व्हिडिओ पॉज करून आत्ताच्या आत्ता शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेल आयकनला देखील क्लिक करून त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे इथून पुढे ह्या चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ तुम्ही विनाविलंब बघू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये UTI AMC या IPO विषयी अधिक माहिती बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की ह्या कंपनीचे नक्की प्रमोटर कोण आहेत. या कंपनीविषयी अधिक माहिती आपण बघणार आहोत. त्याचसोबत जर आपल्याला या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ह्या कंपनीच्या दृष्टीनं कोणकोणत्या गोष्टी फायदेशीर आहेत आणि कोणकोणते काळजीचे मुद्दे आहेत, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये प्रोज आणि कॉन्स असं म्हणतात, तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर IPOची सर्व माहिती, हा IPO कधी चालू होणार आहे, त्याची प्राइस बँड काय आहे, लॉट साईज काय आहे वगैरे सर्व माहिती आपण IPO विषयी अधिक माहिती या सेक्शनमध्ये बघणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी नेहमीप्रमाणे या IPO विषयी माझं वैयक्तिक मत देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया या कंपनीच्या प्रमोटर विषयी माहिती. जर समजा आपण सेबीच्या निकषानुसार बघायला गेलो तर ह्या कंपनीला कोणीही प्रमोटर नाही आहे, कारण ही असेट मॅनेजमेंट कंपनी आहे. आता जेव्हा असेट मॅनेजमेंट कंपनी असते तेव्हा त्या कंपनीला स्पॉन्सर असतात, प्रमोटर असत नाहीत. तर ह्या कंपनीच्या ज्या स्पॉन्सर्स आहेत ह्यांच्या लिस्टकडे एकदा आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की स्टेट बँक ऑफ इंडिया, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा अशा 4 दिग्गज सरकारी कंपन्या या कंपनीला स्पॉन्सर म्हणून लाभलेल्या आहेत. सेबीचा आणखीन एक नियम आहे, जर समजा एखादी कंपनी स्वतःची AMC चालवत असेल, म्हणजे म्युच्युअल फंड सारखा बिझनेस स्वतः करत असेल, तर दुसऱ्या म्युच्युअल फंड कंपनीमध्ये खूप मोठा स्टेक अशा कंपन्या ठेवू शकत नाहीत. आणि आपल्या सर्वांना माहिती असेलच की SBI असू दे, LIC असू दे, PNB असू दे किंवा बँक ऑफ बडोदा असू दे, या सगळ्या कंपन्यांचे ह्या ज्या कंपन्या आहेत ह्यांचे आपले स्वतःचे म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत, यांच्या स्वतःच्या AMCs आहेत. तर त्यामुळे अशा कंपन्यांना UTI AMC मध्ये खूप मोठा वाटा ठेवता येणार नाहीये. तर त्याच्यामुळे त्यांना आपला जो वाटा आहे तो कमी करावा लागणार आहे आणि ते आपले शेअर या IPOच्या माध्यमातून आपल्याला विकणार आहेत. तर थोडक्यात तुमच्या असं लक्षात आलं असेल की ह्यामधून या IPO मधून मिळणारा जो पैसा आहे, हा पैसा हे UTI AMCला न मिळता ह्या 4 स्पॉन्सर कंपन्यांना मिळणार आहे. म्हणजेच थोडक्यात हा जो IPO येतोय हा ऑफर फॉर सेल ह्या कॅटेगरीमधनं येतोय. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया की टी रो प्राइज इंटरनॅशनल लिमिटेड ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे. ह्या कंपनीचा देखील 26% वाटा या UTI AMC या कंपनीमध्ये आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि ही कंपनी नक्की काय करते हे समजून घेऊया. तर आपल्याला 2002 साली ही कंपनीची स्थापना झालेली आहे. UTI ही जी मेन कंपनी आहे त्या कंपनीनं ॲसेट मॅनेजमेंटसाठी या स्वतंत्र कंपनीची स्थापना 2002 साली केलेली आहे आणि त्याचं जे मुख्य कार्यालय आहे, हेड ऑफिस आहे, ते मुंबईला आहे. ही भारतातली पहिली म्युच्युअल फंड कंपनी आहे. म्युच्युअल फंड विषयी तुम्हाला अधिक सांगण्याची काही गरज नाही. तर ही भारतातली पहिली म्युच्युअल फंड कंपनी आहे आणि जी मूळ कंपनी आहे UTI, तर त्याला ॲसेट मॅनेजमेंटचा एकूण 55 वर्षांचा अनुभव आहे. कारण आपण जर पुढे गेलो तर ह्याचं सगळी डिटेल्स आपल्याला बघायची आहेत. तर ह्या कंपनीचं जर बिझनेस बघायला गेलं तर संपूर्ण भारतभर या कंपनीचं जाळं पसरलेलं आहे. 400 पेक्षा जास्त वेगवेगळ्या सेवा केंद्रांच्या माध्यमातून आणि जवळपास 51,000 स्वतंत्र आर्थिक सल्लागार, आपण ज्याला सोप्या भाषेत, सामान्य भाषेत एजंट्स असं म्हणतो, त्यांच्या माध्यमातून ही कंपनी आपला व्यवसाय करते. आपण जर बघितलं तर ही भारतातली सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. भारत सरकारचं ॲसेट देखील ही कंपनीच मॅनेजमेंट करते. आता हे ॲसेट मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय करायचं? तर आपण जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो तेव्हा आपण गुंतवलेले पैसे त्या म्युच्युअल फंड हाऊसकडे आल्यानंतर ते पैसे कोणकोणत्या कंपन्यांचे शेअर विकत घेण्यासाठी वापरायचे, ते शेअर कधी विकत घ्यायचे, त्यामध्ये कधी प्रॉफिट बुक करायचं वगैरे सगळी कामं
ही कंपनी करते. त्याला ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असं म्हणतात. आता ही म्युच्युअल फंडच्या बाबतीतही करते आणि ही भारत सरकारची ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असल्यामुळे भारत सरकारच्या ज्या विविध पेन्शन योजना असतात किंवा प्रॉव्हिडंट फंड योजना असतात, अशा सर्व प्रकारच्या किंवा पोस्ट त्याच्या ज्या काही मार्केट लिंक योजना असतात, तर अशाच भारत सरकारच्या जेवढ्या जेवढ्या मार्केट लिंक योजना आहेत, त्यांचं ॲसेट मॅनेजमेंट करण्याचं काम देखील, त्यांच्यामध्ये आलेल्या गुंतवणुकीचं मॅनेजमेंट करण्याचं काम देखील हीच कंपनी करते. त्यामुळे ही भारतातली सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. म्युच्युअल फंड निव्वळ एवढ्याचाच विचार करायचा झाला, तर ही भारतातली पहिल्या 10 कंपन्यांमध्ये येते. तुम्ही जर वेगवेगळ्या रेटिंग एजन्सीची माहिती बघितली, तर 7 किंवा 8 नंबरच्या क्रमांकावर तुम्हाला ही कंपनी दिसेल. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या कंपनीचे साधारणपणे किती मोठा बिझनेस आहे हे समजायचं असेल तर साधारण 1,10,00,000 त्याचे लाईव्ह पोर्टफोलिओ आहेत. आता म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये पोर्टफोलिओ म्हणजे काय हे तुम्हाला आता वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. सर्वसाधारणपणे ह्या कंपनीचा जो क्लायंट बेस आहे हा बघितला तर 12.8% म्हणजे 13% आसपास क्लायंट बेस आहे. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये भारतात जेवढी लोक पैसे गुंतवतात त्या 100 पैकी साधारण 13 लोकांचं UTI मध्ये एखादं तरी म्युच्युअल फंड स्कीम आहे, असा याचा अर्थ आपण घेऊ शकतो. त्यानंतर आपण जर बघितलं तर ह्या कंपनीच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा वाटा जो आहे म्हणजे साधारण 72.7% वाटा हा म्युच्युअल फंडच्या मॅनेजमेंट फी मधून येतो. आता ही मॅनेजमेंट फी म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की म्युच्युअल फंडमध्ये आपण जेव्हा पैसे गुंतवतो तर आपल्या वतीनं म्युच्युअल फंड हाऊस जे असतं ते एक मॅनेजरची नेमणूक करतं आणि आपल्या वतीनं शेअर मार्केटमध्ये आपले पैसे गुंतवले जातात. त्यामधून जो काही फायदा होतो आणि त्यामधलं 2% पर्यंत साधारण कमिशन जे असतं हे ह्या कंपनी आपल्याला मॅनेजमेंट फी म्हणून घेते आणि उरलेला जो फायदा असतो तो आपल्याला दिला जातो. तर मॅनेजमेंट फी चा जो वाटा आहे या कंपनीचा उत्पन्न सगळ्यात मोठं उत्पन्न हे मॅनेजमेंट फी मधूनच कंपनीला मिळते. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया की या कंपनीमध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर ह्याच्यामध्ये प्रोज काय आहेत आणि कॉन्स काय आहेत, म्हणजे कंपनीच्या दृष्टीनं फायदेशीर गोष्टी कोणत्या आहेत आणि कोणत्या गोष्टी अशा आहेत की जिथे आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत फायदेशीर बाजू. तर आपण बघायला गेलं तर ही सगळ्यात जुनी आणि खूप चांगली कामगिरी करणारी कंपनी आहे. खूप मोठ्या चांगल्या कामगिरीची परंपरा या कंपनीला लाभलेली आहे. 55 वर्ष ही एकूण ह्या बिझनेसमध्ये आहे आणि 2002 पासून ॲसेट मॅनेजमेंट आणि जर आपण म्युच्युअल फंड हाऊस असं जर बघितलं तर भारतातली सर्वात जुनी कंपनी आहे. त्यानंतर ह्या कंपनीकडे भारतभर पसरलेलं जाळं उपलब्ध आहे. म्हणजे नवीन कंपनीला काही करण्याची गरज नाही आहे. बिझनेस वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या मूलभूत गोष्टी असतात तर त्या कंपनीकडे ऑलरेडी आहेत. ही कंपनीची एक फायदेशीर बाजू आहे. त्यानंतर म्युच्युअल फंड हा जर बिझनेस बघितला तर हा वाढत जाणारा बिझनेस आहे. प्रगत देशांमध्ये आणि भारतामध्ये असं जर तुलना केली तर प्रगत देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या अतिशय अल्प आहे. म्हणजे इथून पुढे वाढीला प्रचंड स्कोप आहे. तर ह्या झाल्या कंपनीच्या काही फायदेशीर बाजू. आता आपल्याला बघायचं आहे की काळजी करण्यासारखे मुद्दे नक्की काय काय आहेत. अर्थात ही कंपनी खूप चांगली असली तरी मागच्या 3 वर्षात कंपनीचं उत्पन्न हे थोडं 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 घटताना आपल्याला दिसतंय. अर्थात ही काही तोट्यामध्ये चाललेली कंपनी नाही आहे. कंपनी प्रॉफिटच मिळवते, पण प्रॉफिट आणि कंपनीचं उत्पन्न हे थोडं थोडं कमी होतंय. मात्र जर चालू वर्षाची पहिली 2021 ची पहिली तिमाही बघितली तर त्याच्यामध्ये कंपनीची कामगिरी ही पुन्हा पूर्वपदावर आलेली दिसते. म्हणजे इथून पुढे या कंपनीचं कामकाज हळूहळू पुन्हा एकदा व्यवस्थित रुळावर येतंय असं दिसायला किंवा म्हणायला नक्कीच जागा आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. म्युच्युअल फंड हा जो बिझनेस आहे हा काही ओव्हरनाईट 2 दिवसामध्ये, महिन्यामध्ये, वर्षात वाढणारा बिझनेस नाही आहे. हा हळूहळू ग्रोथ होत जाणारा बिझनेस आहे. म्हणजे आपण जर बघितलं की IT बिझनेस किंवा फार्मास्युटिकल बिझनेस तर ह्याच्यामध्ये कसं असतं की वाढ पटापट होते. खूप जास्त जलद गतीनं वाढ होत जाऊ शकते. म्युच्युअल फंडच्या बिझनेसमध्ये हळूहळू वाढ होत जाते. हळूहळू लोकांचा विश्वास वाढायला लागतो आणि मग लोक गुंतवणूक करायला लागतात. त्यामुळे हा हळूहळू वाढत जाणारा बिझनेस आहे. ह्याच्यामध्ये रॅपिड ग्रोथ किंवा ओव्हरनाईट ग्रोथ अशा स्वरूपात ह्या बिझनेसमध्ये येत नसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा हायली रेग्युलेटेड बिझनेस असल्यामुळे म्हणजे सेबीचं प्रचंड मोठं नियंत्रण ह्याच्यावर असल्यामुळे ह्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे सेबीचं बारकाईने लक्ष असल्यामुळे
हा कमी मार्जिनमध्ये चालणारा व्यवसाय आहे. आपल्याला माहिती आहे की म्युच्युअल फंड कंपन्या ह्या साधारण 2% आसपास आपल्याकडनं कमिशन घेतात आणि त्यामध्ये अख्खा बिझनेस चालवतात. त्यामुळे मार्जिनचं जर प्रमाण बघितलं तर इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये याचं मार्जिन कमी असतं. अर्थात यांचा जो टर्नओव्हर असतो हा मोठा असतो. त्यामुळे मार्जिन जरी कमी असलं तरी मोठा टर्नओव्हर असल्यामुळे या कंपन्यांना खूप चांगला फायदा देखील होतो. आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया की ह्या आय-पी-ओचे नक्की तारखा काय आहेत. तर हा आय-पी-ओ आपल्याला 29 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबर या काळामध्ये ॲप्लाय करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर याचं जी प्राइस बँड आहे 552 ते 554 ह्या प्राइस बँडमध्ये आपल्याला तो उपलब्ध असणार आहे. या शेअरची जी दर्शनी किंमत आहे, दर्शनी मूल्य ज्याला म्हणतात, तर ते ₹10 आहे. फेस व्हॅल्यू म्हणतात, ते ₹10 आहे. या कंपनीचं आपल्याला जर आय-पी-ओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर कमीत कमी एका लॉटमध्ये आपल्याला गुंतवणूक करावी लागते आणि हा लॉट आहे 27 शेअरचा. मग जर आपण 27 गुणिले आपण हायर प्राइस बँड धरला 554, तर हा गुणाकार येतो ₹14,958. म्हणजे आपल्याला जर एक लॉट घ्यायचा असेल, तर आपल्याला साधारण इतकी रक्कम गुंतवणं आवश्यक आहे. त्यानंतर कमीत कमी आपण रिटेल इन्व्हेस्टर असल्यामुळे कमीत कमी एक लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी आपण अर्ज करू शकतो. कारण आय-पी-ओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर हा जास्तीत जास्त 2 लाख रुपयाचीच गुंतवणूक करू शकतो. आता ह्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या तारखा आपल्याला बघायच्या आहेत. तर ह्या महत्त्वाच्या तारखा बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की ह्या टेंटेटिव्ह तारखा आहेत. याच्यामध्ये 1-2 दिवस मागे-पुढे होऊ शकतात. या कंपनीचं जे अलॉटमेंट होणार आहे, म्हणजे शेअरचं अलॉटमेंट होणार आहे, त्याचं बेसिस आणि अलॉटमेंट स्टार्ट होणार आहे 7 ऑक्टोबर 2020ला. म्हणजे साधारणपणे ह्या दिवशी संध्याकाळी आपण चेक करू शकतो, की आपल्याला हे अलॉटमेंट मिळालंय की नाही. त्यानंतर आपल्याला जर अलॉटमेंट मिळालेलं नसेल, तर आपले जे गुंतवलेले पैसे असणार आहेत, जे होल्डवर असतात, ते 8 ऑक्टोबरपासून रिलीज व्हायला सुरुवात होणार आहे. आणि ज्यांना हा अलॉटमेंट होईल, ज्यांना हे शेअर मिळतील, त्यांना त्यांच्या डीमॅट अकाउंटमध्ये 9 ऑक्टोबर 2020 पर्यंत हे शेअर्स जमा व्हायला लागतील. आणि जर आपण लिस्टिंगची तारीख बघितली तर 12 ऑक्टोबर 2020 आहे. म्हणजे ह्या दिवशी शेअर मार्केटमध्ये हा लिस्ट होईल आणि ऑनलाईन आपण त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. तर ही लिस्टिंगची तारीख 12 ऑक्टोबर आहे. अर्थात ह्या सर्व तारखा टेंटेटिव्ह आहेत. ह्याच्यामध्ये शेवटच्या क्षणी काही बदल देखील होऊ शकतो. आता मी ह्या आय-पी-ओ विषयी माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगणार आहे. मला हा आय-पी-ओ गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय कारण सर्वात जुनी कंपनी आहे, अतिशय चांगलं ट्रॅक रेकॉर्ड असणारी कंपनी आहे. ह्याला वाढायला स्कोप आहे. त्यामुळे ह्या गुंतवणुकीसाठी मला योग्य वाटतोय. जर लिस्टिंग गेनच्या बाबतीत म्हणाल, तर तुम्हाला ह्याच्या पूर्वीच्या आय-पी-ओला जशी लिस्टिंग गेन मिळाली आहे, तितकी मोठी 100% वगैरे काही लिस्टिंग गेन मिळेल असं मला काही वाटत नाही. पण साधारण एक 10 ते 15% पर्यंत लिस्टिंग गेन मिळू शकते. खूप मोठी लिस्टिंग गेन मिळेल अशा अपेक्षेनं तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू नका. ह्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगणार आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आपल्याला हा आय-पी-ओ अतिशय योग्य वाटतोय कारण लाँग टर्ममध्ये ह्या बिझनेसमध्ये वाढच होत जाणार आहे आणि त्याचा एक मोठा फायदा क्लायंट बेस खूप जास्त असल्यामुळे यू-टी-आय ए-एम-सीला देखील होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, की खूप मोठी लिस्टिंग गेन मिळणार नाही असं म्हणतोय. ह्याचं कारण या आय-पी-ओचा जो साईज आहे हा मोठा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये 2 शक्यता आहेत. तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला अलॉटमेंट मिळण्याची शक्यता जास्त आहे. याच्या पूर्वीचे जे आय-पी-ओ आले त्यांचा साईज अतिशय लहान होता. त्याच्यामध्ये कमी शेअर लिस्ट होणार होते. त्यामुळे आपल्याला अलॉटमेंट मिळण्याची शक्यता कमी होती. याच्यामध्ये अलॉटमेंट मिळण्याची शक्यता जास्त आहे. जास्त प्रमाणात शेअर्स लिस्ट होत असल्यामुळे खूप मोठी लिस्टिंग गेन मिळेल असं मला वाटत नाही. मात्र 10 ते 15% लिस्टिंग गेनची जर तुमची अपेक्षा असेल, तर तेवढी मिळेल असं मला वैयक्तिकरित्या या आय-पी-ओ विषयी वाटतंय. लाँग टर्मसाठी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर नक्कीच तुम्ही या आय-पी-ओच्या माध्यमातून करू शकता. अर्थात इथे मला एक स्टँडर्ड डिस्क्लेमर देणं आवश्यक आहे, की आत्ता जे मी सांगितलं हे माझं वैयक्तिक मत आहे. ह्या आय-पी-ओमध्ये ही काही इन्व्हेस्टमेंट ॲडवाईज नाही आहे. म्हणजे मी काही तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देत नाही आहे, तर मी माझं वैयक्तिक मत इथे सांगतोय. तुम्हाला जर या आय-पी-ओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तो तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय घेऊ शकता आणि तुमचा जो कोणी फायनान्शियल ॲडवायझर असेल, आर्थिक सल्लागार असेल, तर त्याच्याशी सल्लामसलत करून आणि सर्व बाबी समजून घेऊन
योग्य सगळी माहिती मिळाल्यानंतरच तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबतोय. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.